गुड इव्हिनिंग टू ऑल ऑफ यू. आज आपण ओझोनोलिसिस रिएक्शन समजून घेणार आहोत अल्किन्स मधली. बघा लक्ष द्या, ओझोनोलिसिस इम्पॉर्टंट रिएक्शन्स आहे. ओझोनोलिसिस लेसिसचं मिनिंग काय होत असते? ब्रेकडाऊन. बघा लक्षात ठेवायचं आहे. लेस म्हणजे लेसिसचं मिनिंग आहे ब्रेकडाऊन. अशा प्रकारे आता ही जी रिएक्शन्स आहे आपण अल्किन्स पासून अल्डिहाइड कीटोन तयार करण्यासाठी आपण ओझोनोलिसिस रिएक्शन्स करत असतो. आपण जे ओझोनोलिसिस करणार आहोत ते आहे रिडक्टिव्ह ओझोनोलिसिस. काय? रिडक्टिव्ह ओझोनोलिसिस. दोन प्रकारचे ओझोनोलिसिस असतात, एक ऑक्सिडेटिव्ह ओझोनोलिसिस आणि रिडक्टिव्ह ओझोनोलिसिस. तर आज आपण रिडक्टिव्ह ओझोनोलिसिस पाहणार आहोत. म्हणजेच ओझोनोलिसिस केल्यानंतर आपण रिड्युसिंग एजंट याच्यात ऍड करणार आहोत. आता रिडक्टिव्ह ओझोनोलिसिस आपण कोणाच्या प्रेझेन्समध्ये करतो हे खूप महत्त्वाचं आहे की रिडक्टिव्ह ओझोनोलिसिसमध्ये ओझोन तर वापरतो आपण O3. त्यानंतर ओझोन नंतर फॉलोड बाय रिडक्टिव्ह ओझोनोलिसिस आपण झिंक डस्टच्या प्रेझेन्समध्ये करू शकतो, किंवा आपल्याला रिएक्शनच्या एरोवर जर ओझोनोलिसिस दिलेलं असेल आणि आपल्याला खाली दिलं असेल झिंक इन डायमिथिल सल्फाइड. डायमिथिल सल्फाइड हा सुद्धा सॉल्व्हेंट देऊ शकते आपल्याला, तेही रिडक्टिव्ह ओझोनोलिसिसच आहे. याऐवजी रिडक्टिव्ह ओझोनोलिसिसमध्ये आपल्याला असंही देऊ शकते ओझोन प्लस सेकंड स्टेपमध्ये झिंक प्लस H2, यालाही आपण रिडक्टिव्ह ओझोनोलिसिसच म्हणू. किंवा याही व्यतिरिक्त ओझोनोलिसिस करत असताना ओझोन प्लस सेकंड स्टेपमध्ये रिडक्टिव्ह ओझोनोलिसिसमध्ये झिंक इन ॲसिटिक ॲसिड यापैकी कोणतीही रिएक्शनच्या एरोवर कंडिशन्स दिली तर ते झालं रिडक्टिव्ह ओझोनोलिसिस. आता बेसिकली जे ओझोनोलिसिस आहे यामध्ये आपण अल्किनचं ओझोनोलिसिस करणार आहोत. आणि अल्किनचं जर ओझोनोलिसिस केलं, रिडक्टिव्ह ओझोनोलिसिस केलं, तर आपल्याला एक अल्डिहाइड्स तयार होतील. डिपेंड आहे की आपण अल्किन्स कोणता घेतला आहे और कीटोन्स तयार होतील. आता बघा, ही रिएक्शन्स करत असताना आपण सिमेट्रिकल कीटोन किंवा अनसिमेट्रिकल कीटोन ओळखण्यासाठी सुद्धा ही रिएक्शन्स वापरल्या जात असते. आपण सिमेट्रिकल अल्किन किंवा अनसिमेट्रिकल अल्किन, कीटोन नाही, सिमेट्रिकल अल्किन किंवा अनसिमेट्रिकल अल्किन ओळखण्यासाठी ही रिएक्शन्स वापरल्या जात असते. इट इज यूज टू आयडेंटिफाय द सिमेट्रिकल अल्किन और अनसिमेट्रिकल अल्किन. आपण तो सिमेट्रिकल अल्किन आहे किंवा अनसिमेट्रिकल अल्किन आहे हे ओझोनोलिसिस रिएक्शन्सतून काय करू शकतो? ओळखू शकतो. सिंपल रिएक्शन्स आहे ओझोनोलिसिस. अल्किनचा आपण अल्डिहाइड आणि कीटोन मध्ये कन्वर्ट करणार आहे बाय युजिंग रिडक्टिव्ह ओझोनोलिसिस. आता फॉर एक्झाम्पल जर आपण एक्झाम्पलमध्ये पहिलं एक्झाम्पल घेऊ ओझोनोलिसिससाठी, तर सिंपल अल्किन पासून स्टार्ट करू आपण ओझोनोलिसिस. अल्किनचं सिंपल एक्झाम्पल जर घेतलं आपण, तर सर्वात पहिल्यांदा हा जो कार्बन डबल बॉन्डेड कार्बन आहे ना, दोन कार्बन मला यांच्यापासून ओझोनोलिसिसची रिएक्शन स्टार्ट करू आपण. सर्वात पहिल्यांदा आपण इथिन घेतला किंवा इथिलीन म्हणू, आणि याचं जर ओझोनोलिसिस केलं आपण, आहे की नाही, O3 सोबत रिएक्शन्स केली, तर हा डबल बॉन्ड ब्रेक होईल आणि त्यामध्ये ओझोन ऍड होईल. जस्ट लाईक द टेम्पल लाईक स्ट्रक्चर बनवायचं आहे तुम्हाला, आहे की नाही. आपण जसं टेम्पलमध्ये कळस असते अशा प्रकारे हे अक्रॉस द कार्बन डबल बॉन्ड दिस ओझोन मॉलिक्युल्स आर इन्सर्ट. असा हा ओझोन मॉलिक्यूल आपण याच्यात इन्सर्ट करणार आहोत इन द प्रेझेन्स ऑफ कार्बन टेट्राक्लोराइड या सॉल्व्हेंटच्या प्रेझेन्समध्ये करू शकतो आपण, आहे की नाही. याला आपण काय म्हणत असतो? ओझोनॉइड्स म्हणतो. काय म्हणतो? ओझोनॉइड्स. हा जो ओझोनॉइड्स आहे, आता याचा सिम्पली रिडक्शन्स करू आपण. रिडक्शन्स करण्यासाठी बेसिकली आपण यापैकी कोणताही रिड्युसिंग एजंट वापरू शकतो. म्हणजेच इथे जर आपण आता झिंक घेतला आणि झिंक डस्ट हा जर रिडक्शन्स करण्यासाठी घेतला आपण, आहे ना, तर नॅचरली काय होणार आहे? हा वाला ग्रुप एक अल्डिहाइड बनल, हा वाला ग्रुप एक अल्डिहाइड बनल, आणि हा झिंक कोणासोबत चालला जाईल? ऑक्सिजन. रिमूव्हल ऑफ ऑक्सिजन इज कॉल्ड ॲज रिडक्शन्स. हा रिडक्शनचं काम करेल, ऑक्सिजन काढून टाकाल, एक फॉर्मॅल्डिहाइड बनल, HC डबल बॉन्ड OH फॉर्मॅल्डिहाइड.
HC डबल बॉन्ड OH असे दोन फॉर्मॅल्डिहाइडचे मॉलिक्युल्स तयार होतील. बरोबर आहे. हे दोन फॉर्मॅल्डिहाइड बनतील, फॉर्मॅल्डिहाइड म्हणून आपण याला किंवा मिथेनॉल म्हणू है ना. आणि बाय प्रॉडक्ट काय भेटणार आहे आपल्याला ZNO. काय भेटल ZNO. इथे लिहितो तुम्ही मायनस. तर अशा प्रकारे आपण फॉर्मॅल्डिहाइड बनवू शकतो किंवा मिथेनॉल बनवू शकतो. कोणापासून इथिन पासून बाय ओझोनोलिसिस. सेकंड एक्झाम्पल घेऊ आता ओझोनोलिसिस मध्ये आपण 3 कार्बन वाला अल्केन्स घेऊ. CH3C CH डबल बॉन्ड CH2 काय म्हणणार आपण याला प्रोपीन. प्रोपीनचा ओझोनोलिसिस करू. सिंपल मध्ये एक ऍसिटाल्डिहाइड भेटेल, 2 कार्बन वाला अल्डिहाइड आणि एक आपल्याला फॉर्मॅल्डिहाइड भेटेल 1 कार्बन वाला. पाहिल्याबरोबरच आन्सर क्लिअर झाला पाहिजे. म्हणून आता मी ओझोनोलिसिस जर केला आपण सुरुवातीला तर या अक्रॉस द कार्बन कार्बन डबल बॉन्डच्या भोवताली आपण ऑक्सिजन ऍड करायचा असतो. आणि म्हणून इथे काय होणार आहे ऍडिशन्स मध्ये हा वाला H ऍज इट इज राहील, हा वाला CH2 ऍज इट इज राहील, हा वाला CH2 ऍज इट इज राहील, हा वाला CH ऍज इट इज राहील. आणि या डबल बॉन्डच्या अक्रॉस मध्ये आपण काय ऍड करायचं आहे असा ओझोन ऍड करायचा आहे. O3 ऍड करू आपण. ठीक आहे. अशा प्रकारे क्लिअर झालं मी काय सांगितलंय ते. सेकंड स्टेप मध्ये आपण काय करतो यांची रिएक्शन्स कोणासोबत करतो झिंक डस्ट सोबत हीट करतो आपण, याला रिडक्शन्स करतो. बेसिकली हा वाला एक अल्डिहाइड निघून जाईल आणि हा वाला एक अल्डिहाइड तयार होऊन जाईल. रिमूव्हल ऑफ ऑक्सिजन इज कॉल्ड ॲज रिडक्शन्स. आणि फायनली आपला आन्सर काय भेटणार आहे ऍसिटाल्डिहाइड तयार झाला एक, हा वाला CH3COH आणि दुसरा कोणता तयार होईल फॉर्मॅल्डिहाइड तयार होईल. बरोबर आहे. अशा प्रकारे याच्यावरून असं लक्षात येते की हा अल्कीन अनसिमेट्रिकल आहे. काय आहे अनसिमेट्रिकल अल्कीन असेल तर आपल्याला 2 प्रकारचे अल्डिहाइड किंवा कीटोन्स भेटतील प्लस साइड प्रोडक्ट काय भेटणार आहे आपल्याला ZNO. तर अशा प्रकारे हे रिडक्टिव्ह ओझोनोलिसिस मधलं आपण सेकंड एक्झाम्पल घेतलं. आता थर्ड एक्झाम्पल घेऊ रिडक्टिव्ह ओझोनोलिसिस मध्ये. अशाच प्रकारे सिमेट्रिकल अल्कीन जर घेतला आपण आहे की नाही. आता ब्यूट 2ENE आपण एक एक्झाम्पल घेऊ. सिमेट्रिकल अल्कीन ब्यूट 2ENE. याचा अर्थ याच्यापासून आपल्याला एकच टाइपचे अल्डिहाइड भेटेल. हे ऍसिटाल्डिहाइड 2 कार्बन वाला, हा सुद्धा एक अल्डिहाइड बनवतो आहे की नाही. यांचं जर ओझोनोलिसिस केलं आपण नॅचरली तर हे डबल बॉन्डच्या अक्रॉस मध्ये आपण ओझोन ऍड करणार आहोत. फर्स्ट वी ऍड द ओझोन अक्रॉस द कार्बन कार्बन डबल बॉन्ड आहे की नाही. अशा प्रकारे आपण इथे एक हायड्रोजन असं टाकू, हा ओझोन ऍड करू. ठीक आहे. ओझोन अक्रॉस द कार्बन कार्बन डबल बॉन्ड, हा O3 ऍड केला आपण. इथे H ऍज इट इज ठेवा, इथे CH3. फायनली काय करसाल झिंक डस्ट सोबत आपण यांचं काय करू रिडक्शन्स करू. काय होणार आहे हा एक ऍसिटाल्डिहाइड आणि हा एक ऍसिटाल्डिहाइड, हे दोन्ही सेम आहे. म्हणून मी काय करणार आहोत ट्वाइस ऍसिटाल्डिहाइड तयार होईल किंवा इथेनॉल म्हणतो आपण याला. काय म्हणतो इथेनॉल ऍसिटाल्डिहाइड प्लस ZNO निघून जाईल साइड प्रोडक्ट. तर अशा प्रकारे हे ओझोनोलिसिस रिएक्शन्स होणार आहे. सिंपल आहे. ओझोनोलिसिस मध्ये आपण हा जर सिमेट्रिकल अल्कीन असेल तर नॅचरली जे अल्डिहाइड किंवा कीटोन तयार होणार आहे ते नॅचरली काय तयार होतील सेम टाइपचे होतील, एकच टाइपचे. त्याच्यावर आपण ओळखणार आहोत की हा सिमेट्रिकल अल्कीन आहे. नेक्स्ट आपण पहा आता या रिएक्शन्स मध्ये 4 कार्बन मध्ये आता कीटोन तयार करू. आतापर्यंत सर्वच एक्झाम्पल मध्ये आपण अल्डिहाइडच बनवले. आता कीटोन सुद्धा आपण या मेथडनुसार तयार करू शकतो आहे की नाही ओझोनोलिसिस करून. त्याच्यामुळे आता ओझोनोलिसिसच्या प्रोसेसनुसार आपण कीटोन तयार करू. ठीक आहे. तर ओझोनोलिसिस मध्ये फॉर एक्झाम्पल एक एक्झाम्पल घेऊ आपण अशा प्रकारे CH3C CH3 आहे की नाही डबल बॉन्ड CH2 आयसोब्युटिलीन जर घेतला आणि यांचं ओझोनोलिसिस केलं आपण याला आपण 2 मिथिल काय म्हणणार आहोत 2 मिथिल प्रॉप 1EN यांचं जर ओझोनोलिसिस केलं म्हणजे O3 सोबत जर आपण रिएक्शन्स केली तर नॅचरली काय करायचं आहे हा जो डबल बॉन्ड दिसते याच्या अक्रॉस हा ओझोन ऍड करायचा आहे आपल्याला. आता इथे एक कीटोन तयार होईल. बेसिकली पाहिल्यावरच लक्षात येते हा वाला आता ओझोन अक्रॉस द कार्बन कार्बन डबल बॉन्ड काय करू आपण ऍड करू. हा CH2 ऍज इट इज ठेवू, CH2 ऍज इट इज ठेवू.
नेक्स्ट याची रिएक्शन्स कोणासोबत करणार आहोत आपण झिंक डस्ट सोबत याची हीट करू आपल्याला काय होणार आहे एक कीटोन तयार होईल एक अल्डिहाइड तयार होईल हा वाला तुमचा ऍसिटोन तयार होईल डायमिथिल कीटोन आणि हा फॉर्मॅल्डिहाइड तयार होईल त्याच्यामुळे या रिएक्शन्स मध्ये एक आपल्याला काय बनवलं असा कीटोन बनल ऍसिटोन त्याला आपण काय म्हणतो ऍसिटोन किंवा प्रोपेनोन आणि दुसरा कोणता तयार होणार आहे फॉर्मॅल्डिहाइड तयार होईल आणि साइड प्रॉडक्ट ZnO तर अशा प्रकारे हे रिएक्शन्स होणार आहे फॉर्मॅल्डिहाइड म्हणतो आपण एक कार्बन मोनोऑक्साइडला तर अशा प्रकारे आपण हे सांगणार आहोत की हे मिक्स म्हणजे अनसिमेट्रिकल अल्कीन आहे ज्या अर्थी आपल्याला दोन प्रॉडक्ट भेटतात तर त्यावेळेस अनसिमेट्रिकल अल्कीन असणार आहे नेक्स्ट आपण एक एक्झाम्पल घेऊ या टाइपचं बघा लक्षात ठेवायचं आहे आता कसंही एक्झाम्पल दिलं तर आपल्याला समजलं पाहिजे की आपला आन्सर काय येणार आहे म्हणून सपोज ही वाला अल्कीन घेतला मी आणि यांचं जर ओझोनोलिसिस आपण केलं बघा लक्षात ठेवायचं आहे ओझोनोलिसिस केलं तर मी काय करणार आहोत या कार्बन डबल बॉन्डच्या अक्रॉस हा ओझोन ऍड करणार आहोत आणि पहिल्या स्टेप मध्ये आपल्याला काय भेटेल असा ओझोनॉइड भेटेल काय भेटेल ओझोनॉइड मी बाकी सेम ठेवतो हा ओझोनॉइड्स व्यवस्थित काढायचा आहे तुम्हाला अशा प्रकारे हा ओझोनॉइड्स बनल हा ओझोनॉइड सेकंड स्टेप मध्ये आपण याचं रिडक्शन्स करणार आहोत बाय युजिंग झिंक डस्ट आहे की नाही रिड्युसिंग एजंट हा वाला एक सायक्लोहेक्झेनोन तयार होईल कीटोन आणि हा ऍसिटोन तयार होईल म्हणजे अशा प्रकारे तुम्हाला दोन कीटोन तयार होईल एक सायक्लोहेक्झेनोन तयार होईल सायक्लोहेक्झेनोन असा एक तयार होईल कीटोन आणि दुसरा डायमिथिल कीटोन ऍसिटोन तयार होईल है की नाही हा वाला जो आहे दुसरा तो तुमचा डायमिथिल कीटोन प्लस ZnO हा साइड प्रॉडक्ट तयार होईल तर अशा प्रकारे आपल्याला प्रॉडक्ट प्रिडिक्ट करता आले पाहिजे कोणतंही एक्झाम्पल जरी असेल तरी आहे की नाही सिमिलरली या टाइपची जरी रिएक्शन्स असेल आणि आपल्याला ओझोनोलिसिस करायला सांगितलं असेल तर नॅचरली काय करसाल ओझोन दिसला की ते ट्रिपल बॉन्ड डबल बॉन्ड असेल तर त्याच्या अक्रॉस मध्ये ऍड होतो ओझोनोलिसिस होईल पहिले ओझोनॉइड्स तयार होईल जिथे तुम्हाला डबल बॉन्ड दिसते तिथे आपण टेम्पल लाईक स्ट्रक्चर बनवणार आहे ओझोनॉइड्स म्हणतो आपण याला अशा प्रकारे हा ओझोनॉइड्स बनल आणि या ओझोनॉइडचं सेकंड स्टेप मध्ये आपण रिडक्शन्स करणार आहोत झिंक डस्टच्या सोबत आहे की नाही अशा प्रकारे तर हा एक कीटोन तयार होईल हा एक कीटोन तयार होईल अनसिमेट्रिकल अल्कीन आहे याच्यावर प्रूव्ह होते की दोन वेगवेगळे कीटोन तयार होतात म्हणून एक तुमचा ऍसिटोन तयार होईल डायमिथिल कीटोन तयार होईल आणि एक इथिल मिथिल कीटोन तयार होईल बघा दुसरा जो आहे तुमचा तो कोणता तयार होणार आहे इथिल मिथिल कीटोन तयार होईल प्लस ZnO अशा प्रकारे हे प्रॉडक्ट तयार होते तर इन दिस वे वी कॅन डन द ओझोनोलिसिस ऑफ अल्कीन by using ozonolysis of alkene reductive ozonolysis that is carried out by using ozone in zinc dust ozone in zinc in dimethyl sulfide ozone in zinc in water ozone in zinc in acetic acid आणि ओझोनोलिसिस केल्यानंतर आपल्याला फायनल आन्सर भेटणार आहे अल्कीनचं ओझोनोलिसिस केल्यावर अल्डिहाइड और कीटोन बाय रिडक्टिव्ह ओझोनोलिसिस है ना आणि रिडक्टिव्ह ओझोनोलिसिस करत असताना नॅचरली हे जे आपण अल्किन्स असेल तर हा सिमेट्रिकल आहे का अनसिमेट्रिकल आहे हेही सांगू शकतो जर सिमेट्रिकल अल्किन असेल तर आपल्याला ओनली वन टाइप्स ऑफ अल्डिहाइड और कीटोन्स आर ऑब्टेन इफ इट इज अनसिमेट्रिकल अल्किन हा जर अनसिमेट्रिकल अल्किन असेल तर वी गेट टू टाइप ऑफ डिफरंट अल्डिहाइड और कीटोन्स फ्रॉम दिस वी आर कंक्लूड दैट द अल्किन्स इज सिमेट्रिकल और नॉट दिस इज द ओझोनोलिसिस रिडक्टिव्ह ओझोनोलिसिस ऑफ अल्कीन ठीक आहे आता आपण नेक्स्ट रिएक्शन्स पाहणार आहोत